आणि आता ऐकूया कसे होते आबा. आबांच्या शब्दात जानेवारी 2013 मध्ये त्यांनी हा ब्लॉग लिहिला होता. नमस्कार, मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच RR पाटील. लोक मला प्रेमाने आबा म्हणतात आणि आता तीच माझी ओळख बनली आहे. 16 ऑगस्ट 1957 साली महाराष्ट्र राज्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात माझा जन्म झाला. अंजनी हे माझं जन्मगाव. शिक्षण क्षेत्रातल्या माननीय प्राचार्य PB पाटील यांच्या शाळेत मी माझ्या लहानपणी श्रमदान करून शिकलो. पुढे सांगलीतल्याच शांतिनिकेतन महाविद्यालयामध्ये मी कला शाखेची पदवी घेतली आणि नंतर मी वकिलीचंही शिक्षण पूर्ण केलं. महाराष्ट्रामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून जे गाडगे महाराज स्वच्छता अभियान मी राबवलं, त्यामुळे पवारसाहेब आणि महाराष्ट्रातल्या जनतेकडून मला शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं. मी स्वतःबद्दल बोलायला फार संकोची माणूस आहे. या ब्लॉगच्या निमित्तानं मी माझ्याबद्दल जे तुम्हाला सांगतो आहे ते सांगताना सुद्धा मला फार संकोच वाटतो. गृहमंत्री म्हणून कॅबिनेट दर्जाची मोठी जबाबदारी पवार साहेबांनी माझ्यावर दिली. माझ्या परीनं मी हे काम निष्ठेनं आणि पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ करण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या आयुष्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे महान लोकनेते वसंतदादा पाटील आणि माझे आदरणीय नेते आणि प्रेरणास्थान शरदचंद्र पवार साहेब यांचा खूप मोठा प्रभाव आहे. मला साधेपणा आवडतो. साधी तळागाळातली माणसं यांच्या सोबत बसून गप्पा मारायला आवडतात. त्यांची सुखदुःख जाणून घ्यायला आवडतात. सत्ता पैसे येतात आणि जातात, पण जोडलेली माणसं आणि जीवाभावाचे खरे मित्र, उत्तम शरीर संपदा हीच माणसाची खरी संपत्ती असते. या गोष्टीवरून आपल्या भोवतीच्या समाजाचा विश्वास उडत चाललेला दिसतो, याचं मला खूप वैषम्य वाटतं. अशा वेळी रेड इंडियन्स लोकांनी अमेरिकन लोकांना उद्देशून म्हटलेली एक म्हण मला नेहमीच आठवते. ती म्हणजे, जोपर्यंत शेवटचं झाड मरत नाही, शेवटची नदी सुकत नाही आणि शेवटचा मासा जीव टाकत नाही, तोपर्यंत या माणसांना कळणार नाही की माणूस पैसे खाऊन जिवंत राहू शकत नाही. काहींना मी आवडतो, काहींना मी नाही आवडत. ज्यांना मी आवडत नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात अजिबात द्वेष नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.